नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील बऱ्याच जिल्ह्याची पैसेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत बऱ्याच जिल्ह्याची पैसेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे. खरीप हंगामामध्ये पावसामुळे अतोनात शेतमालाचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे. त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यातील पैसेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे. आणि अशा जिल्ह्याची नावे आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी नांदेड, हिंगोली, संभाजीनगर, जालना, परभणी, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांची पैसेवारी ही 50 पेक्षा जाहीर करण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्याची सुद्धा पैसेवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आता या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे, अशा जिल्ह्यांना पीक विमा हा मंजूर होत असतो. शेतकरी मित्रांनो, आता ही पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेल्या जिल्ह्याची आकडेवारी या ठिकाणी ही महसूल विभागामार्फत विमा विभागाकडे या ठिकाणी देण्यात येते. ज्यावेळेस विमा कंपनीकडे ही आकडेवारी चालल्या जाते, तिथून पुढे 21 दिवसाच्या आत त्यांना पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करावा लागतो, असा केंद्र सरकारचा या ठिकाणी नियम आहे. जर संबंधित विमा कंपनीने 21 दिवसानंतर लगेच हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला नाही, तर त्यानंतर शेतकऱ्यांना जो पीक विमा रक्कम आहे त्यावरती पीक विमा कंपनीला 12% व्याज दराने या ठिकाणी पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावे लागतील, असा नियम सुद्धा या ठिकाणी केंद्र सरकारने बनवलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या नियमानुसार पीक विमा हा विमा कंपन्यांना 21 दिवसानंतर लगेच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करावा लागेल. कारण आता या जिल्ह्याची आणेवारी ही फायनल या ठिकाणी झालेली आहे आणि ही यादी त्यांच्याकडे आल्यानंतर 21 दिवसानंतर लगेच त्यांना शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात करावी लागेल. आणि 31 डिसेंबर 2025च्या आत बऱ्याच जिल्ह्याची आणेवारी ही फायनल या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे 15 जानेवारीच्या नंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम विमा कंपन्यांना जमा करण्याची सुरुवात या ठिकाणी करावी लागणार आहे, अशी महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी ही आलेली आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विमा रक्कम जमा होण्यासंदर्भातली महत्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.